हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्राच्या योजना या घटकावर प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर बघूया। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र सरकारने मुलीचे शिक्षण आणि आरोग्य यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर महाराष्ट्र सरकारने मुलीचे शिक्षण आणि आरोग्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? माझी कन्या भाग्यश्री। कुठली योजना आहे? माझी कन्या भाग्यश्री योजना। प्रश्न क्रमांक 2, माझी कन्या भाग्यश्री ही योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? माझी कन्या भाग्यश्री ही योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे? 1 ऑगस्ट 2017। प्रश्न क्रमांक 3, माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे मुख्य हेतू कोणता? माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा मुख्य हेतू आहे मुलीचे शिक्षण आणि आरोग्य। काय? मुलीचे शिक्षण आणि आरोग्य। मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था। मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था। मुलीचा जन्मदर वाढवणे। या सर्व घटकांवर हे सर्व घटक काय आहेत त्या भाग्यश्री योजनेचे मुख्य हेतू आहेत। प्रश्न क्रमांक 4, विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण अबाधितरित्या पूर्ण करावे यासाठी कोणती योजना राबवली जाते? स्वआधार योजना। कुठली योजना? स्वआधार योजना। विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण व अबाधितरित्या पूर्ण करावे यासाठी कोणती योजना राबवण्यात येते? स्वआधार योजना। प्रश्न क्रमांक 5, स्वआधार योजना ही महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या विभागाकडून दिली जाते? तर बघा मित्रांनो, स्वआधार योजना ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाकडून ही योजना दिली जाते। प्रश्न क्रमांक 6, स्वआधार योजना कुणासाठी दिली जाते? स्वआधार योजना ही कुणासाठी दिली जाते? अनुसूचित जाती व नवबौद्ध। कुठल्या जातीला दिले जाते? अनुसूचित जाती व नवबौद्ध SC कॅटेगरीला देण्यात येते। SC कॅटेगरीला देण्यात येते। अनुसूचित जातीमध्ये SC, NT, ST या सर्व जातीला या जातीला ही योजना, या योजनेचा लाभ कोणत्या कुठल्या जातीला होतो? ST, SC आणि NT। स्वआधार योजना। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र सरकारने राज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? श्रावण बाळ योजना। कुठली योजना? श्रावण बाळ योजना। 65 आणि 65 वर्षा वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय 65 वर्ष आहे आणि 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा वृद्ध ज्येष्ठांसाठी कुठली योजना सुरू केलेली आहे? श्रावण बाळ योजना। प्रश्न क्रमांक 8, श्रावण बाळ योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकास किती वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देते? श्रावण बाळ योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकास किती वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देते? किती देते? दरमहा 600 रुपये भत्ता। किती? 600 रुपये भत्ता देते। प्रश्न क्रमांक 9, श्रावण बाळ योजनेचे मुख्य उद्देश काय? श्रावण बाळ योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? काय आहे तर कमी उत्पन्न, वंचित नागरिक, आर्थिक दुर्बल घटक आर्थिक सहाय्य करणे, तसेच ज्येष्ठ नागरिक, सामान्य गरीब जीवनमान सुधारणे, तसेच ज्येष्ठ नागरिक सुरक्षा देणे आणि आर्थिक सुरक्षा देणे हे सर्व घटक श्रावण बाळ योजनेत येतात। आपल्या योजनेत येतात, श्रावण बाळ योजनेत येतात आणि ही 65 वर्षाच्या वरती वृद्धांना
या योजनेचा लाभ घेता येतो. प्रश्न क्रमांक 10. दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या आणि निवाऱ्याची व्यवस्था नसलेल्या गरीब नागरिकांना कोणती योजना सुरू केली आहे? बघा, दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या आणि निवाऱ्याची व्यवस्था नसलेल्या गरीब नागरिकांना कोणती योजना सुरू केलेली आहे? कुठली योजना सुरू केलेली आहे? रमाई आवास योजना. या योजनेमध्ये काय करतात? घरकुल देतात. काय देतात? घरकुल म्हणजे घर बांधून देतात. घर बांधून देतात. ही योजना रमाई आवास योजना. ज्यांना घर नाही अशा गरीब नागरिकांना आणि ते दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या गरजू व्यक्तींना रमाई आवास योजनेचा लाभ घेता येतो. प्रश्न क्रमांक 11. शेतकऱ्यांच्या हितासाठी सौर ऊर्जेचा वापर करून कोणती योजना राबवली जाते? बघा, शेतकऱ्यांच्या हितासाठी सौर ऊर्जेचा वापर करून कोणती योजना राबवली जाते? मुख्यमंत्री आणि कृषी पंप योजना. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्य सरकारने तरुणांचा कल उद्योग व्यवसायाकडे जावा म्हणून कोणती योजना सुरू केलेली आहे? बघा, तरुणांचा कल उद्योग आणि व्यवसायाकडे जावा यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 13. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचा मुख्य उद्देश काय आहे? तर काय आहे? बेरोजगारी कमी करणे. काय करणे? बेरोजगारी कमी करणे. तरुणांना स्वतःचे व्यवसाय उद्योग उभे करणे. तरुणांनी स्वतःचे व्यवसाय उद्योग उभे करणे. तरुणांनी स्वावलंबी बनणे. तरुणांनी काय बनणे? स्वावलंबी बनवणे. हा मुख्य उद्देश. हे सगळे काय आहेत? मुख्य उद्देश कशाचे आहेत? मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचे उद्देश आहेत. प्रश्न क्रमांक 14. शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करून सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? कुठली योजना सुरू केलेली आहे? मागेल त्याला शेततळे. मागेल त्याला शेततळे. कुठली योजना आहे ती? मागेल त्याला शेततळे. प्रश्न क्रमांक 15. मागेल त्याला शेततळे या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर कोरडवाहू आणि पावसावर आधारित शेतीसाठी पाणलोट जलसंवर्धन माध्यम उपलब्ध करून देणे. म्हणजे जे कोरडवाहू जमीन आहे आणि ती पावसावर आधारित आहे अशांना काय देणे? अशांना शेततळे किंवा शेततळे त्यांना शेततळेचा लाभ व्हावा यासाठी त्यांना ही योजना राबवलेली आहे. तसेच जलसिंचन उपलब्ध करून देणे. काय करून देणे? जलसिंचन उपलब्ध करून देणे. संरक्षित व स्थायी सिंचनाची सुविधा निर्माण करणे. संरक्षित व स्थायी सिंचनाची सुविधा निर्माण करणे म्हणजे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 16. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर सुशिक्षित बेरोजगारांना तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कुठली योजना आहे? महास्वयं रोजगार नोंदणी महाराष्ट्र योजना. प्रश्न क्रमांक 17. ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? कुठली योजना सुरू केलेली आहे? महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी कुठली योजना? महासमृद्धी महिला सशक्तीकरण. महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना. प्रश्न क्रमांक 18. महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, याचा उद्देश काय आहे? स्त्रियांची निर्णय क्षमता वाढविणे. स्त्रियांची कुठली क्षमता वाढवणे? निर्णय घेण्याची क्षमता वाढवणे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे. महिलांचे सक्षमीकरण करणे आणि स्त्रियांची निर्णय क्षमता वाढवणे
हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 19. शहरात आल्यानंतर ग्रामीण भागातील गरीब लोकांना, विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्वस्त दरात जेवण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? कुठली योजना सुरू केलेली आहे? महाराष्ट्र शिवभोजन योजना. कुठली योजना? महाराष्ट्र शिवभोजन योजना. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र शिवभोजन योजना अंतर्गत प्रति थाळी इतके पैसे आकारले जातात. किती पैसे आकारले जातात या योजनेअंतर्गत? 10 रुपये प्रति थाळी. किती? 10 रुपये. म्हणजे किती बघा, किती स्वस्त दरात ही थाळी. त्या थाळीमध्ये सर्व आपलं म्हणजे पोट भरेल असं जेवण भेटते. तर कुठली योजना आहे ती? महाराष्ट्र शिवभोजन योजना. प्रश्न क्रमांक 21. पतसंस्था मार्फत छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, मजूर तसेच निम्न मध्यमवर्गीय यांना वित्तीय सेवा देण्यासाठी कोणती योजना राबवली जाते? कोणती योजना राबवली जाते? महाराष्ट्र पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रेडिट सोसायटी डिपॉझिट प्रोटेक्शन योजना. प्रश्न क्रमांक 22. जंगलांचे व वनांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना राबवली आहे? जंगलांचे आणि वनांचे संरक्षण करण्यासाठी कोणती योजना राबवली आहे? महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना. महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना. प्रश्न क्रमांक 23. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? बघा, सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व कर्जमुक्त करण्यासाठी कोणती योजना राबवलेली आहे? महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना. प्रश्न क्रमांक 24. ग्रामीण तसेच शहरी भागातील कुशल आणि अर्धकुशल कामगारांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? कुठली योजना सुरू केलेली आहे? ग्रामीण तसेच शहरी भागातील कुठल्या कुशल आणि अर्धकुशल कामगारांना. कुठली? महाजॉब्स पोर्टल योजना. महाजॉब्स पोर्टल योजना. प्रश्न क्रमांक 25. महाजॉब्स पोर्टल योजना मागचा उद्देश काय आहे? बघा, महाजॉब पोर्टल योजनेचा मागचा उद्देश काय आहे? तर रोजगार सुलभतेने शोधता यावा. रोजगार सुलभतेने शोधता यावा. उद्योजकांना कौशल्यपूर्ण कामगार उपलब्ध व्हावे. तसेच कुशल व अर्धकुशल कामगारांना रोजगार संधी देणे. हे सर्व उद्देश या योजनेचे आहेत. प्रश्न क्रमांक 26. राज्यातील आर्थिक कमकुवत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा आणि शैक्षणिक खर्च आर्थिक मदत देऊन कमी करावा यासाठी कोणती योजना राबवली जाते? बघा, राज्यातील आर्थिक व कमकुवत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विकास व्हावा यासाठी कुठली योजना आहे? महाडीबीटी. कुठली योजना आहे? महाडीबीटी शिष्यवृत्ती. महाडीबीटी शिष्यवृत्ती ही योजना आहे. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग नागरिकांपर्यंत योजना पोहोचाव्यात यासाठी कोणती योजना राबवली आहे? बघा, महाराष्ट्र सरकारने दिव्यांग नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी कुठली योजना राबवली आहे? महाशरद पोर्टल. महाशरद पोर्टल ही योजना राबवलेली आहे. प्रश्न क्रमांक 28. महाशरद पोर्टल यांचा मुख्य उद्देश काय आहे? महाशरद पोर्टल याचा मुख्य उद्देश काय आहे? तर काय आहे याचा मुख्य उद्देश? अपंग, मूकबधीर, मानसिक आजाराने त्रस्त नागरिकांना सहाय्य करणे. काय करणे? अपंग, मूकबधीर, मानसिक आजाराने त्रस्त नागरिकांना काय करणे? सहाय्य करणे. हा या योजनेमागचा काय आहे? उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 29. गरीब नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? गरीब नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना मदत करण्यासाठी कुठली योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने? महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. महात्मा फुले जन आरोग्य योजना. प्रश्न क्रमांक 30. रस्त्यावरील किंवा महामार्गावर होणाऱ्या अपघात मध्ये आपले प्राण गमावलेल्या किंवा अपंगत्वास सामोरे जाणाऱ्या
नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? बघा, रस्त्यावरती जे अपघात होतात, ॲक्सिडेंट होतात, त्यांमध्ये ज्या व्यक्तींचे म्हणजे जे व्यक्ती गेलेत किंवा त्यांना अपंगत्व आलेले आहे, अशा व्यक्तींना महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केलेली आहे. कुठली योजना आहे ती? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते विभाग अपघात विमा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. महाराष्ट्रातील योजना यावर हा टॉपिक IMP आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारण्यात येतात आणि दरवर्षी योजना ह्या भरपूर योजना येतात, दरवर्षी येतात. त्याच्यामुळे हा क्वेश्चन काय आहे? IMP आहे. तर नक्की सॉल्व करा क्वेश्चन. एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तर चला मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच एक्झाम द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. सो थँक्यू सो मच.